पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सकलही तीर्थ निवृत्तीचे पायी तेथे पुरी देवी माझी मना सेवे लागी सेवक लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा हेर देह तुझा पायी ठेवणी झालो उतराई आता माझ्या जीवा करणे ते करी देवा बहुत अपराधी मती मंदहीन बुद्धी तुका म्हणे भाव भीतीचे लक्षणे प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग चिन्मय स्वरूप असणारे विश्ववंदनीय इंद्रायणीच्या काठाला लागलेलं गोंडस फळ ज्ञानेशप्रिय भक्त ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाला असे कळस छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरु विश्ववंद तुकोबरायांचा गाथ्यातील देवाबद्दलचं समर्पण त्याग तत्व समर्पण सांगणारा अभंग आजच्या तुम्हा सर्व श्रोतू माय बापांच्या सेवेकरिता घेतलेला अभंग विठ्ठल विठ्ठल अभंगाचा भाव फार गोड आहे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात देह तुझ्या पायी ठेवणी झालो उतराई जिथनं सुरुवात झाली होती माझ्या भगवत प्राप्ती झाल्यानंतर श्री गुरुचा उपदेश झाल्यानंतर जे काही मिळवण्यासाठी मी एकांत गाठल्यानंतर लोक हसत होती मला का एकटाच बसतोय नामचिंतन करतोय ज्याच्यासाठी चिंतन करतोय तो भेटला का तुला हे सगळं विचारल्यानंतर कदाचित मनामध्ये कुठेतरी असं वाटायचं की अशा त्या ठिकाणी नाही येऊन पोचलो ना अशाच निम्या रस्त्यावर नाही येऊन पोचलो ना की आता देवही लांब राहिला संसारही लांब राहिला आणि मधात येऊन उभा राहिलो अशा ठिकाणावर आलो काय झालं असेल जीवनामध्ये पण वाटायला लागलं जीवनामध्ये काहीतरी अवगुण माझ्यात शिल्लक असतील अपराधित्वाची भावना मनामध्ये सल करून होती तुकोबरायांच्या मुखातनं वाक्य बाहेर पडले बहुत अपराधी मतिमंदहीन बुद्धी कदाचित माझी बुद्धिहीन असेल कदाचित मी मंदमती असेल कदाचित माझे अवगुण त्या अवगुणांमुळे भगवंत माझ्यापासून लांब गेला असेल तुका म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगळ्या अंतरला एवढ्या वेगळ्यात मागे पाहणे म्हणजे काहीतरी अहंकार माझ्या अंतकरणामध्ये असेल कदाचित त्यामुळं तो देत नाही हे भाव भक्तीचे काय लक्षण आहे मला माहित नाही याच्याबद्दलचं पण श्री गुरुने स्वप्नात दिलेला अनुग्रह आणि त्या नामावर ठेवलेला मी विश्वास याची मला खात्री आहे एक दिवस तू मला भेटल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यासाठी माझं पळणं चाललंय मग तो समोर आल्यानंतर तू काय करशील करू दे ना त्याला काय करायचं आता माझ्या जीवा अरे करणे ते करी देवा तुला काय करायचं ते कर पण एकदा समोर तर ये आणि आल्यानंतर काय करील नाही त्यांनी सांगितलं मी गीता वाचली गीतेमध्ये सांगितलं फुलं वाहल्यानंतर पत्र वाहल्यानंतर पाणी टाकल्यानंतर अंघोळ घातल्यानंतर पूजा केल्यानंतर तो येतो हे वस्तू समर्पण मला नाही करायचं तर टॉप करायचं पवन महाराजांनी नेसेल तर टॉपच असं करायचं तर टॉपच करायचं
हा, आणि मग त्यांनी सांगितलं करील, हे पत्र वाहणार नाही, फुलं वाहणार नाही. मन बुद्धी काय असेल, कदाचित मनही माझं कुठं स्थिर राहील न राहील माहित नाही. चंचल आहे ते मन, एका ठिकाणावर कधी राहत नाही. कदाचित ते मन एखाद्या वेगळ्याच ठिकाणी जाईल. हे मन नाही, चित्तही नाही, अहंकारही नाही, फलही नाही, पुष्पही नाही, पत्रही नाही. बस तत्व समर्पण मला करायचंय. देह तुझ्या पायी ठेवणी झालो उतराई. विठ्ठला विठ्ठला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. खरं तर चालू असलेला हा भव्य दिवस असं म्हणू शकत नाही आपण दिंडी सोहळा. ताई खरंच म्हणू नाही शकत आपण. काय अशी फिलिंग मला येते ना आता सध्याला तरी, म्हणजे तसं आमदार झाल्यासारखं वाटतंय बुवा. पण करू काय, काहीतरी आता बोलायसाठी उभं केलंय तुम्ही, तुटं फुटं काहीतरी बोलावं लागणार आहे. पण सांगू का, असं वाटतंय मी कुठेतरी एखाद्या शताब्दी, कुठेतरी एखाद्या मंत्र्याच्या वाढदिवसाला, कुठेतरी एखाद्या काहीतरी मोठ्या इव्हेंट मध्ये मी कीर्तन करतोय आणि हजारोने समाज खाली जमलेला आहे. खरं सांगा, जेव्हा चाल चालू होती कोणाला वाटलं होतं का? कोणाला आठवला प्रपंच? हा, कांदे लावले, हा, पोरग रडत असेल, हा, माझ्या भाऊचं काय, लाख रुपये कर्ज आहेत माझ्यावर, आठवलं कोणाला? आठवलं असेल तर मला सांगा. नाही हो, काय चाल गायलेत महाराज, ओंकार महाराज, आमचे विनोदजी महाराज, नवनाथ महाराज. असं वाटत आता कीर्तन करत नाही, पखवतच ऐकावं. काय कशासाठी? याच्यासाठी सगळं करायचं, याच्यासाठी वारी करायची. महाराज हा माहोल असतो रायते बाबाच्या दिंडीत, म्हणून लोक आवडीने येतात. म्हणून आवडीने येतात. रोज ठाईची चाल ऐकायला भेटते. महाराज आम्ही कुठं शिकलोय नाही तरी आम्हाला टाळ जमायला लागले ठाईची. सांगू अजून तरी मला ते 2-4 जण दिसत नाही कुठं कीर्तनाला गेलेत वाटतं. म्हणजे रोज प्रशांत महाराज, आता तुम्ही काल गेले होते फडावर, म्हणजे आपल्या फडातील कीर्तनकार रोज कोणाच्या तरी फडावर जाऊन कीर्तन करतायत. इम्पोर्ट करायची गरज नाही, आपलाच माल ब्रँडेड आहे. आजही ते 2-4 जण दिसत नाही, पाहतो मी त्यांच्याकडे उद्या. कारण त्यांच्या कीर्तनात गेले 13 वर्ष मी निष्ठेने टाळ वाजवतोय ना, वाजवतोय की नाही, निष्ठेने मी टाळ वाजवतोय. बसलो कधी कोणाच्या कीर्तनात? अहो किती कीर्तन, 3-3 सप्ते होतील एवढे कीर्तन चालू दिंडीत होतात हो. हा, जो म्हणतोय मला बोलायचंय, बस बाबा बोल. अरे माझ्या सारख्याला तरी काय येतो हो. हा, सांगू तुम्हाला 13 वर्षापूर्वीचा किस्सा 1 मिनिटात सांगू. माळाही नव्हती हो माझ्या गळ्यात. हा, माळाही नव्हती माझ्या गळ्यात. कंपनीत होतो मी इपॉसला, टीडी केला. हरिदादा माहित नसेल तुम्हाला, तसं मी शिकलेला आहे. टीडी केला, मी जॉबला होतो. माझ्या मित्राचं लग्न, मी वरात नाचायला गेलो गावाकडे होते. ते सगळे पैसे संपले माझे. मी घरी आला, तिथं रूमवर आलो. मेसवाला माझ्याकडून पैसे मागतोय, माझ्या खिशात पैसे नाही. आणि माझ्या गावाकडे पोरं आडगाव मेडिकल कॉलेज पासून चालले. त्यांनी मला फोन लावला, तुझ्या रूमवर यायचंय. म्हटलं इकडे माझीच खायची मारमार, झोपायला तुझ्या रूमवर यायचंय तर माझी. अरे म्हटलं मलाच दिंडीला यायचंय, कारण की माझ्याकडे रुपया नाही. आणि मी तिथून दिंडीत घुसलो. आता थोडा आघाव पहिल्यापासून होतो आणि आहे, आजही आहे. हा, आजही आहे. आणि मग हे आमचे परमित्र महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, ज्या युवा कीर्तनकारांमध्ये असं प्रामुख्याने अग्रगणी नाव ज्यांचं घेतलं जातं, आदरणीय आमचे श्रावणजी महाराज जगताप महाराज. आणि त्यांच्या सोबत ते पुढे म्हणायचे आणि मी मागं तुटं फुटं म्हणायचं. ते पुढे म्हणायचे, मी म्हणायचो. सांगू तुम्हाला गप वाटेल, बाबा त्या दिवशी बाबांनी माझ्या पुढे खंत व्यक्त केली. काय आनंद होता म्हणून. मेडिकल कॉलेज पासून जे नाचत होतो अण्णा, तर नाचतच होतो, नाही थकले. पण इथं आलो, इथं मला मित्र मिळाले एक, आमचे स्वप्नील भाऊ दाते, तात्यांचे नातू. आणि इथं तेव्हा चाऱ्याच्या गंजा होत्या गुरांसाठी, चाऱ्याच्या वळा. तेव्हा लॉन्स नव्हता इथं. आणि रात्रभर मी आणि स्वप्नील दाते रात्रभर चारा राखीत होतो. काही नाही ना, गंधच नाही ना तेव्हा. हा चारा राखणारा रात्रभर ह्या दिवसाचा संदीप आज तुम्ही इथं उभा केलाय. ही कृपा इथं, ही कृपा इथं आहे. आणि लोक सहज म्हणतात काय चालू इथं कीर्तनकार बनवण्याची फॅक्टरी आहेत महाराज. काय आम्ही काय आळंदीला गेलो आता Guru
माझ्याकडे सेवा भाग्य माझं 13 वर्षात पहिल्यांदा माझा टॉर्च पडला. 13 वर्षात माझं नशीब फुटकच. हा फुटकच, कधी फुटकच. पण खरं सांगू का, हा मनाचा मोठेपणा आहे माझ्या पवन दादाचा. का त्याने सांगितलं संदीप आज तू कीर्तन कर. खरं हे याच्यासाठी फार मोठं. त्याच्यासाठी एक म्हणावं वाटतंय मला. कवी अनंत राऊताची एक कविता. दुःख आडवायला दुःख मित्र वनव्या कारव्या मित्र वनव्या कारव्या अशा दिलदार मुलाची सेवा विठ्ठल. मला हे बोलायचं काय का करायची वारी. 8-10 दिवसापासून त्याच्या आधीपासून आपण लोकांना सांगत होतो चला वारीला चला वारीला. कशासाठी करायची वारी सांगू तुम्हाला. कशासाठी करायची वारी, ज्याच्यासाठी पळणं चाललंय आपलं. कशासाठी सांगू तुम्हाला ताई, खरं सांगा. आम्ही घर बांधतो 10 कोटीचं. कशासाठी बरं? सुखासाठी. बरोबर आहे की नाही? हा पण खरं सांगा मिळाला का हो सुख? मिळाला सुख? जर 10 कोटीच्या बंगल्यात सुख मिळालं असतं आम्हाला तर आम्ही उन्हाळ्यात कुठेतरी 4 दिवस बाहेर फिरायला नसतोच गेलो का? याचा अर्थ सुख आम्हाला तिथं मिळालं नाही. 10,000 कोटीच्या बंगल्यात सुख नाहीये सांगू तुम्हाला. आणि तेच बंगला सोडून काही झोपडीत गेले. हो झोपडीत गेले आणि झोपडीत गेल्यानंतर त्यांना विचारलं कशासाठी, तेही म्हणतात सुखासाठी. 10,000 कोटीचा बंगला मानला, त्यांना विचारलं कशासाठी, तेही म्हणतात सुखासाठी. आणि जो झोपडीत आलाय त्याला विचारलं कशासाठी, तोही म्हणतो सुखासाठी. त्या दिवशी बाबा थोडी विनंती करतो सगळ्यांना. काय मीच गाय की मला नाही आवडत कोणाला नाराज करायला, पण लय ठासून आणलेल्या गोळ्या तशाच राहून जायच्या खिशात. तशाच राहून जायच्या, काय मजा नाही ना मग. विठ्ठल विठ्ठल मुद्दा चालू होता. 10,000 कोटीच्या बंगल्यावाल्याला विचारलं कशासाठी, तोही म्हणतो सुखासाठी. आणि झोपडीतला माणूस झोपडीत जो साधना करतोय त्याला विचारलं कशासाठी, तोही म्हणतो सुखासाठी. सांगू तुम्हाला बाबा फार गोड बोलले त्या दिवशी नाशिकात कीर्तनात. भूमीवरी पडावे ताऱ्याकडे पहावे हरिनाम नित गावे हो या झोपडीत माझ्या या झोपडीत झोपडीत माझ्या या झोपडीत तो सुख शोधायसाठीच निघालायत ना. हा विचारलं एखाद्याला अंगावर. त्या दिवशी गोविंद भाऊंना विचारलं मी कितीचा आहे, ते म्हणे 5,000 मीटरचा आहे म्हणे. लिलान रेमान. म्हटलं बापरे. म्हटलं कशासाठी, ते म्हणतात सुखासाठी. बुवा विचार केला. जाता जाता थोडं पुढे गेलो आणि जैन धर्मातले काही साधू चालताना दिसले. विचारलं सहज विचारलं, म्हटलं पाया पडलो. म्हटलं माऊली काहीच नाही अंगावर, कशासाठी, तोही म्हणतो सुखासाठी. बोलूच का आता. 5-5 हजाराची बुटं घातलीत गावाकडे वुडलँड काय आहेत बरंच नाव. हा विचारलं 7-8 हजाराची बुटर. बाबा कशासाठी रे, तो सुखासाठी. आणि काल एक माय पायात चप्पल नाही हो तीर्थयात्रेला चालत होती हो. तिला विचारलं आई चप्पल घालायची, ती म्हणे नाही भाऊ ही 40वी वारी माझ्या दादाची, मी पायात चप्पल नाही घातली. विचारलं कशासाठी आई, आई म्हणती सुखासाठी. बोलूच का बाबा लय गोड बोलले त्या दिवशी समनापूरच्या कीर्तनावर, सामानगावच्या कीर्तनावर. बद्धापासून मुमुक्षापर्यंत सुख, सुखावर बोलतोय मी. अनाथापासून सनाथापर्यंत, अज्ञानापासून ज्ञानापर्यंत, गरिबापासून श्रीमंतापर्यंत. काय गरिबापासून, जन्मापासून मृत्यूपर्यंत. बोलूच का विषय नंदापासून ब्रह्मानंदापर्यंत. मलाईगिरीच्या चंदनवनापासून ते काश्मीरच्या नंदनवनापर्यंत प्रत्येकाचं पळणं चाललंय कशासाठी, म्हणतोय सुखासाठी. बोलूच का
निम्या रात्री महादेवाच्या मंदिरात जाताय तुम्ही, एक लोटा जल सब समस्या का हाल. वारे भारी केलं त्या मिश्राजीने, पण सांगू तुम्हाला भारी केलं. मंदिरावर आलेले जाळे तुम्ही बाजूला केले, मंदिर तुम्ही धुवायला लागलीत. तुम्हाला एवढं तरी कळालं का हा भोले बाबा आमच्या जीवनाचा उद्धार करणार आहेत. पण तुम्ही गाथा ज्ञानेश्वरी नाही वाचली हो कधी. विश्वास ठेवल्या, काही गोष्टी चांगल्या केल्यात आणि काही गोष्टी गोवाबाजी केली तुम्ही. म्हणे महादेवाच्या पिंडीवर बेलाची पानं ठेवल्यानंतर 10वीच्या पोराला अभ्यास करता येणार नाही. अरे कुठं चाललंय सायन्स, काय म्हणतंय अध्यात्म. अरे वाचायची होती कधीतरी. जगद्गुरु तुकोबरायांची गाथा कळाला असतं तुला. लिहिलंय तुकोबरायांनी, असा ते साध्य करती सायास कारण अभ्यास तुका म्हणे. अरे त्याच्यासाठी अभ्यासच करावा लागतो, बोलूच का. पण कशासाठी जातोय आम्ही, एक लोटा जल सब समस्या खाल. सगळ्या स्टँडर्ड घराण्यातील बायाच मला रात्री त्या महादेवाच्या मंदिरात जाताना दिसल्या, माझ्या गावाकडल्या. लाख पगार आहे त्या नवऱ्यांना. सांगू तुम्हाला, पेट्रोल पंप आहेत, व्यापारी आहेत. मी विचार करत होतो माझी गरीबाची एखादी शेतकऱ्याची माय गेलीच तर मी विचार केला असता. पण सांगू तुम्हाला, माझी खेड्यातली माय ना रोज कीर्तन ऐकते बरं का. नाही काही तर तिच्याकडे तो जिओचं का होईना आहेत. हा ते साहेबांनी 1500 टाकले ना, हा तिनं घेतला तो. हा नाही तिच्या काय अँड्रॉइड, पण तिनं घेतला तो. सांगू तुम्हाला, आणि घेतल्यानंतर ती ऐकते रोज त्याच्यात कीर्तन, तिला समजतंय सगळं. ती नाही दिसली हो मला. मग मी विचार केला, ज्याच्याकडे सगळं आहे तो सुद्धा दुःखी आहे. बोलू, सुखाचा पत्ता सांगितला हो तुकोबरायांनी, सुखाचा पत्ता सांगितला. विश्रांतीचे स्थान संसाराचे माहेर, विश्रांतीचे स्थान संसाराचे माहेर, विश्रांतीचे विश्रांतीचे स्थळ संतांचे माहेर, ते या भूमीवर अलंकापुर. आणि मग महाराजांनी बघा, सुका लागी करसी तळमळ. अरे मग तू पंढरीशी जाय एक वेळ, जाय ना एकदा एक वेळ, कळल तुला सुख कुठे. सुख वसे हे चिठाई बहु पायी संतांच्या पायाजवळ सुख आहे. तुकोबरायला समजलं, अरे कशासाठी पळतोय मी या जगामध्ये, कशासाठी हे सगळं कमवतोय मी, कशासाठी, काय मिळणार आहे मला हे सगळं कमवून. हे कमवून जर दुःखच माझ्या अंतःकरणात येणार आहे तर कशासाठी मला कमवायचं. आणि निघाली जी पावलं. महाराज वयाच्या 21व्या वर्षी तुकोबरायांना बाबाजी चैतन्यांचा अनुग्रह होतो आणि तुकोबरायचे होठ फुटफुटायला लागतात. संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. हा स्वप्नात दृष्टांत होतो आणि तुकोबरायांचे पावलं भामचंद्राच्या दिशेने निघतात. हातात विना घ्यावा, कमराला पागोटा बांधाव, डोक्याला फेटा बांधावा. महाराज येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगायती, वृक्ष बंबरी आम्हा सोय रे वंजरे, वृक्ष बंबरी आम्हा सोय रे वंजरे. तेव्हा कळलं त्यांना, ज्यांच्यासाठी पळतोय ना, हा माझा तो माझा तो माझा, हे काही नाही म्हणे आपलं. आणि निघाली ती पावलं भामचंद्राच्या दिशेने. गेल्यानंतर भामचंद्रावर जातायत, 13 दिवसाचं अनुष्ठान केलंय. आणि अनुष्ठान मांडल्यानंतर, त्या अनुष्ठान मांडल्यानंतर महाराज भक्ती चालली आहेत. बस आता बोलायचं काही नाही. विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल इकडे लक्ष द्या. भक्ती चालली दादा, भक्ती चालली त्याची. इकडे लक्ष द्या तुम्ही. तुकोबाराय भामचंद्रावर बसलेत, अनुष्ठान म्हणलेत, विठ्ठल नामाचं भजन चाललंय आणि भजन चालू असताना तुकोबाराय बोलत नाहीत, फक्त विठ्ठल 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 विठ्ठल. सांगू तुम्हाला, बोलावा विठ्ठल बोलावा नामचिंतन चालू झालं, गाथा लिहायला सुरुवात झाली. महाराज सांगू तुम्हाला, पण काय महाराज, लोक आडवे येतात हो. चांगलं काम घेऊन निघालेला एखादा महात्मा जर चांगलं काम घेऊन निघाला तर समाज त्रास द्यायला लागतो. उदाहरण देईल मी तुम्हाला. हा उदाहरण देईल, माझ्या वाचनात आलं. सॉक्रेटिस नाव त्याचं. सॉक्रेटिस का देतोय उदाहरण? चांगलं काम घेऊन निघालेल्या एखाद्या महात्म्याला त्याचे गुण दोष, त्याला दोष देतात, त्याची निंदा करायला लागतात, त्याला मागून काहीतरी वाईट सट बोलायला लागतात लोक. का? तो चांगलं काम घेऊन निघालायत ना. लोक चांगल्या मार्गाला आणतोय ना तो, तर त्याला ओढण्याचं काम करतात. अथेन्स नगरीचा एक सॉक्रेटिस म्हणून महान तत्ववेत्ता महाराज, फार आवडलं त्याचं जीवनचरित्र, मला फार आवडलं. लोक शहाणे करीत होता तो. तू बोलायला शिकवत होता लोकांना. ए गुलामगिरीत राहू नका, बोला. हा वाचायला शिका, लिहायला शिका. तुम्ही समाजात बोलले चालले काही केलं तर हा समाज तुमची दखल घेईल, आणि तुम्ही जर गुंगे बनलेत तर तुमच्यावर आयुष्यभर अन्याय होईल, आयुष्यभर अन्याय होईल. लोकांना सुधरत होता. तिथल्या राजाला कळालं गावाकडनं. अशा बातम्या गावातनच जातात महाराज. हा बरोबर आहे की नाही? गावातनं राजाला कळालं, आणि राजाला कळाल्यानंतर म्हणे ही प्रजा जर याने शिक्षित केली, हुशार केली, तर उद्या हे राज्य करतील आणि आपल्याला गुलाम, माझी पिढी गुलाम होईल. मग माझी पिढी गुलाम नाही झाली पाहिजे म्हणून त्या सॉक्रेटिसला त्यांनी बंदीखान्यात घातलं. दादा सॉक्रेटिसला बंदीखान्यात घातलं, जेलमध्ये टाकलं. दादा तत्वज्ञान बंद नाही केलं राहुल भाऊ, बंद नाही केलं. त्या कारागृहात तत्वज्ञान सांगायला सुरुवात केली. ज्या माणसाच्या अंतकणात वाटते ना, अशी मनात वाटतं ना तळमळ, सुधरावं हे जग, सुधरावं भाऊ. ही बोलकी भाऊ काय, यांनी का मेंढ्या चालवाय का आयुष्यभर? बरोबर आहे की नाही? हा यांना का गाड्या चालवाय का आयुष्यभर? यांनी का शेतीच करावी का आयुष्यभर? वाटतं हो त्यांना बी का हो द्या ना, करू द्या ना कीर्तन, यांना बी गायन करू द्या. हा नाही हो, यांची परिस्थिती यांची तिथं जाण्याची परिस्थिती नाही यांची. हा का घरी खायचे वांदे, कुठं जातील तिथं? हा एक भाऊ टाकला होता, काय सोचलंय माहितीये, कुठून तरी व्याजानं करायचे, शेतीमालाला भाव नाही, कसे पुरवायचे? गंज वाटतंय. ज्ञानेश्वरी पाठ व्हायला पाहिजे होती. गंज वाटतंय. प्रेम करतो आम्ही गाथा ज्ञानेश्वरीवर, प्रेम करतो आम्ही गाथा ज्ञानेश्वरीवर. गाथा आणि ज्ञानेश्वरी सोडून जीवन नाही जगा वाटत. असं दुसरं काही वाचावं, एखादं संत चरित्र, दुसरं काहीतरी एखाद्याचं वाचावं वाटत नाही हो आम्हाला. त्या सॉक्रेटिसला जेलमध्ये त्रास व्हायला लागला. पण त्या सॉक्रेटिसने त्या जेलमध्ये लोक, ते जे कैदी होते, गुन्हे करून आलेले होते, त्या सगळ्या कैद्यांना शिक्षित करायला सुरुवात केली. तिथं त्याने पाठ चालू केली. तिथं त्यांना त्याचं काय असतील ते सगळं पुस्तकं, वाचन, लिखाण सगळं चालू केलं. कारागृहातील कैदी हुशार व्हायला लागले. झेलर पर्यंत बातमी गेली. झेलरने परत राजाला सांगितलं, हा तर जेलमध्ये सुद्धा शांत बसत नाही. म्हणे मग एक करा, याला मृत्यूदंडाची शिक्षा द्या.
काय म्हणे, याला मृत्यूदंडाची शिक्षा द्या. बरं, मृत्यूदंडाची शिक्षा जाहीर झाली. 8 दिवसावर मृत्यूदंडाची शिक्षा आली. सांगू तुम्हाला, पाठ बंद केले नाही बरं का. शिष्यांना जवळ घेतलं. 8च दिवस राहिलेत म्हणे. 8 दिवस राहिले. काय 24 तासांनी किती तास होतात मोजून घ्या. एवढे शिल्लक राहिले. किती वेळ झोपायचं, किती वेळ केव्हा जेवायचं, सगळं विचार करून घ्या म्हणे. 8 दिवसाचं पूर्ण शेड्यूल संपलं. 1 दिवसावर आली. हो, किती तास आहेत म्हणे माझ्याकडे. 24 तास. आज निरंकार, आज कोणीच उठायचं नाही. 24 तास. तिथले ते डॉक्टर, तिथले ते जे जेलर परेशान होते. परेशान का हो का. कधी कधी आम्हाला सुद्धा वाटतं काय बाबा हा टास्क करीत असतील रिकाम्याने. असे सगळेच नाही होतो. हा, असे अहंकारात बऱ्याच दिंड्या पाहिल्या मी. बऱ्याच दिंड्या येताना हा अशा जीवर आलेल्या आहे. हा, एक दिंडी तर पाहिली आता आमच्याकडलीच होती, त्याच्यामुळे जास्त बोलत नाही मी त्याच्यावर. हा, त्या 7-8 बाया चालल्या मागं, माणसं ट्रॅक्टरवर बसेल. चाल, अरे काय म्हटलंय, थांबून घ्या रे बाबा. नाहीतर या इना आमच्यात घ्या. आम्ही सगळ्यांना घ्यायला तयार आहे. का, आम्ही ज्ञानोबाराच्या उक्तीप्रमाणे जगतो. बरेच लोक म्हणे रायते बाबा दिंडीत लई नाही. अरे तुम्ही 16 आले का कधी? 16 तुम्ही पाहिला का कधी? अहो, प्रत्येक का विनान चिपळी आहे, चाललेत भजन करीत. नाही हो समजणार. तुम्ही दोष देत बसू नका. हो, सॉक्रेटिसचं मरण 24 तासावर आलं. सॉक्रेटिसचं मरण 24 तासावर आलं. आणि 24 तासावर आल्यानंतर सुद्धा तत्वज्ञान सांगायचं बंद नाही केलं. बायका पोरं समोर येऊन उभं राहिले, डोळ्यामध्ये पाणी आहे. त्याच्या पत्नीच्या काय तुम्ही काय हे सगळं 8 तास घेऊन बसले होता. हा समाजाचा उद्धार करायचा कशासाठी घेऊन बसले होते? पोरगं हो, पोरगी हो, लग्न करायचंय तिचं, पोराचं शिक्षण करायचंय, काय करायचंय. आणि हा वसा घेऊन तुम्ही निघाला. बोलूच का? एवढं सोपं नाही तो समाजासाठी फिरणं. समाजसेवेमध्ये गेले 8-10 वर्षाहून विनोद महाराजांना आम्ही फिरतोय. त्याचे चटके आम्हाला माहिती काय असतात. प्रपंचाला ते भोगावं लागतात. घराबाळांच्या अपेक्षा, पोराबाळांच्या अपेक्षा, बायका पोरांच्या अपेक्षावर पाणी फेरावं लागतं. का? राग भरल ना तो, अमुक राग भरल, तमुक राग भरल. इतका तुमच्यापुढे उभा आहेत ना, एवढा अवघड झालाय माझं. पण सांगू तुम्हाला, कधी कधी जवळच्या एकदम तिच्या गणगोताच्या लग्नाला जायला जमत नव्हतं. काय होत असेल सांगा बरं, केवढं वादळ उठत असेल घरात. हा, ती सॉक्रेटिसची बायको जेव्हा आली महाराज, आणि ती रडत होती. काय केलं, कशासाठी? एवढं करून जर हेच होणार होतं तर कशासाठी? तिने सांगितलं, तू माझी काळजी करू नको. पोराला, बायकोला, तुम्हाला सगळ्याला जे ज्ञान पाजलंय त्याचा विचार तुम्ही आयुष्यभर करा आणि जीवन मार्ग करा. मी एकला नाही तयार झालो. या जेल मधले हजारो कैदी सॉक्रेटिस होऊन बाहेर पडणारे म्हणे. घाबरू नको म्हणे. हजारो कैदी सॉक्रेटिस होऊन बाहेर पडणारे. मी जरी गेलो तर ही लोक ह्या जगाला शान करतील म्हणे. 1 तासावर मृत्यू आला. 1 तासावर विचारलं डॉक्टरला, मृत्यू कुठून येत नेमकी, मला कुठलं इंजेक्शन देणार आहे, कोणता अवयव माझा थांबणार आहे? त्यांनी सांगितलं, तुझ्या पायाकडून मृत्यू व्हायला सुरुवात होणार आहे. तुझ्या आधी पाय जातील, गुडघे जातील, मांड्या जातील, पोट जाईल, शरीर जाईल. काय आनंद झाला सॉक्रेटिसला सांगू तुम्हाला. म्हणे, अरे 1 तास शिल्लक आहे म्हणे, शेवटचा श्वास डोक्यातनं जाणार आहे म्हणे, वरून जाणार आहे. म्हणजे 1 तास मी तुम्हाला तत्वज्ञान सांगतो महाराज. ही जिद्दी माणसं असतात. ही जिद्दी माणसं असतात. तुकोबारायांनी गाथा लिहिली. लोकांना, तिथल्या गावातल्याच लोकांना ती पटली नाही आणि त्यांनी ती इंद्रायणीच्या डोहात बुडवायची. डोहात बुडवलीत महाराज, गाथा बुडवली. काय दुःख झालं असेल. आयुष्यभर केलेला परमार्थ डोळ्यात एकच जर जातोय महाराज, काय वाटलं असेल मनामध्ये, काय अंतकरण म्हणत असेल. रडायला लागले, स्वतःला दोष द्यायला लागले. तुकोबाराय स्वतःला दोष द्यायला लागले आणि विचार करताय मनामध्ये, काहीतरी अवगुण माझ्यात शिल्लक असतील, काहीतरी अवगुण माझ्यात शिल्लक असतील, म्हणून माझ्यावर ही परी आली. एवढं सगळं देवासाठी जरी केलं असेल, पण काहीतरी अवगुण माझ्यात शिल्लक असतील. ते अजून माझे गेले नाही, ते विकार माझे अजून गेले नाही. ते विकार गेल्यानंतर कदाचित ही स्थिती येईल. आणि तुकोबारायांच्या मुखातनं शब्द बाहेर पडले, विठ्ठल विठ्ठल. माझे मज कळो येती आवगुण, माझे मज कळो येती आवगुण. काय मन स्वतःला दोष द्यायला लागले, स्वतःचे अपराध दिसायला लागले. आणि तुकोबाराय म्हणायला लागले, चुकी झाली एक वेळा
मज पासून चांडाळा उभे करोनी या जला जळा माझी वया तारियल्या जजा माझी वया तारियल्या चुकी झाली काहीतरी अंतःकरणामध्ये विषय राहिला असेल. खरं सांगा मला, जे घरी राहिले असे किती विषय सेवन केल्यानंतर तृप्त होणार आहे? काय पंचपक्वान्न असेल, शब्दस्पर्श रूप रसगंध, ज्यांना वारी समजत नाही, ज्यांना काहीच करत नाही, असे किती सेवन केल्यानंतर ते तृप्त होणार आहे? तुकोबराय बोलले, विषय सेवोनी कोण तृप्त तुमच्यातनं ते तुम्ही परिपूर्ण होणार आहेत. विषय सेवनी कोण तृप्त झाला. इंधने निमाला अग्नी जायचा, एखाद्या अग्नीमध्ये इंधन टाकलं पेट घेणार आहेत ना ते. मग घरीच जर तुम्ही पडून राहिले कधी वारी तुम्हाला करणार आहे? तुकोबराय दोष द्यायला अवगुणाला याचा अर्थ काहीतरी अपराध माझ्याकडून घडले असतील, अपराधित्वाची भावना मनामध्ये सलायला लागली आणि तुकोबरायच्या मुखातून शब्द बाहेर पडले. अभंगाचं तिसरं बहुत आणि तुकोबराय बोलले, बहुत अपराधी मतिमंद हीन बुद्धी. काहीतरी माझ्यातले अवगुण शिल्लक असतील, ती अपराधीत्वाची भावना मनामध्ये सल करत होती. आणि तुकोबराय ज्या वाटेने निघाले, तुकोबराय विचार करतायत काय केलं असेल बुवा, ज्यांनी ज्यांनी देव मिळवला काय केलं असेल. हा ती अवस्था मनामध्ये निर्माण व्हायला लागली. हा कधी भेटेल तो भगवंत वाटतं माणसाला. हा कायमी उद्धार पावेन काय ऐसे तुम्ही सांगा संत जन. लोक यायला लागली, विचारायला लागली हे कशामुळे झालं तुकोबराय तुमच्या अंतःकरणामध्ये. आणि मग तुकोबरायच्या मुखातनं शब्द बाहेर पडले, पैसता संतांचे संगती, पैसता संतांचे निश्चय चित्ती दृढ झाला. या मनामध्ये कळालं ज्यांच्यासाठी पळतोय मी रात्रंदिवस, ज्यांच्यासाठी मला माझी बायको, माझी मुलं, माझे बाप, माझा आई, अरे हे जन्म दिले फक्त. हा तुकोबराय म्हणले, हाती आला घाव डाव, हाती आला घाव डाव. पांडुरंग आमचा देव सांगितलं, आमचे मायबाप काय देव आहे, आमचे मायबाप तुम्ही आम्ही कोण जन्माला घालणार आहे. हा हे तुम्हाला वाटतं हो आम्ही जन्माला. हे म्हणते माझा मुलगा आतमध्ये असताना तो प्रार्थना करत होता, प्रमाण देऊ नका, एक वेळ करी या दुःखा वेगळे. हा त्या करू काय मी, करू तरी काय मी. आतमध्ये असताना किती आतमध्ये असताना पाठ झाले तो. काय ज्ञानोबराय बोलले काय जन्म घेणं सोपं आहेत का? ती मदाला असं बोलले हा देह नास्तिवंत. पण ज्ञानोबराय सुंदर बोलले, हा डोळा हरळ न विरे घाई कोत न जिरे, तैसे जन्मचे न विसरे जन्म दुःख, चिरेचे न विसरे जन्म दुःख. काय बोललेत माझ्यासारख्या अल्पज्ञानाने नाही बोलू. गुरुवारे नारायण महाराज पंढरपूरकर महाराजांच्या कीर्तनात ऐकलेला ही ओवीत महाराज नारायण महाराज बोलले,
तुए पुए करते रिघाला आहा मुत्रा रंध्रे रिघाला अरे कटारे म्या चाटीला कचुस्विधी. काय बोलाव त्या आधीचं नाही सांगत मी, पण शेवटचं सांगतो. किती अवघड आहे जन्माचं दुःख. कटारे म्या चाटीला, आईच्या स्तनावरील घाम चाटला तू. हे जन्माचं दुःख आहे आणि हे संपवायचंय का? जन्माला काय येतो आम्ही पापामुळे येत असेल ना, हे जन्म मरणाचं दुःख आम्हाला संपवायचंय, आम्हाला संपवायचंय. नाही समजते आम्हाला त्या संसारामध्ये किती दुःख आहे. कळाला असतं ना लात मारली असती. ज्ञानोबा बोललाय विषय रांधिले रस सोवे तरी ते जेव्हा ठावकच होय तरी तो ताटाची सांडून जायची. बोला काय बोलायचं पुढं सांगू तुम्हाला, समजलं नाही हो. ही आसो आगवी बोली सांग पा सर्पपणाची सावली आणि ती शीतल होईल की तुली मुशकासी. हा बोलू हिचं सांगू थोडं डेफिनेशन तुम्हाला. अरे 40 सेल्सिअस अंशाचं तापमान आहे. 2 बिळ आहेत, एकातून उंदीर बाहेर आलाय आणि एकातून सर्प बाहेर आलाय आणि त्या सावली शोधताय, सावली दिसत नाही आणि सर्पाने फणा काढलाय आणि सर्पाच्या फणाच्या खाली तो उंदीर उड्या हाणतोय. ती गत झाली जी घरी थांबली त्यांची. सांगू तुम्हाला 100 रुपयाने भाव वाढले. हे टेटस बिटसला टाकले ते. 8 डिसेंबर आठवते सगळ्यांना. आमच्याकडे मागच्या जास्त बोलली ती. हा तुम्हाला सांगतो 4000 रुपये कांदा जात होता तुकाराम बाबा. 4000 रुपये हे टेटसला ठेवतोय आम्ही फोटो. टेटसला पावत्या ठेवल्या. झाली 8 डिसेंबर महाराज निर्यात बंदी झाली. आला 700 रुपयावर. झालो आम्ही नाराज. त्या उंदरावानी झालेत आपलं. या स्वागवी बोली सांग पा सर्पपणाची सावली ती शीतल होईल. ती सावली किती वेळ आहे सांगा ना. नातराईला गोड बोलले. गडी गडी काळ वाटायची पाहे अजून किती आहे. किती वेळ क्षणात तुला घेणार येतो. बोलूच का समजलं नाही, पण तेच सुख सांगितलं ज्ञानोबरायांनी. किंबहुना सोय जीव आत्म्याची आला आहे तेथे जी होय तया नाम सुख. तया नाम सुख. बस एवढी ओवी सुखाचा मार्ग. कशासाठी? सुखाची व्याख्या समजली नाहीत आम्हाला. पळतोय आम्ही. हा आता मागं ताई त्या अंबानीच्या मुलीचं लग्न झालं बघा. आता मागं हा लग्नातील साडी किती हजाराची ते सांगेल कोणी मला सांग. अहो अँड्रॉइड मोबाईल आहे तुमच्याकडं. हा म्हणजे इतकी परंपरा बेकार आली. त्याची ऐपत नसू द्या त्या नवरदेवाची, त्याला मोबाईल द्यावा लागतोय आता. हा ते उचले पासले करतय लोकांकडून ते अँड्रॉइड लग्न. ते म्हणे तुम्ही म्हणाल तुम्हाला काय एवढी चिड येते. माझ्या घरात 4 आहेत. आमच्या 2 भावाचे 2 आणि आमच्या त्या 4चे बॅलन्स मला मारावं लागतात. ते नेपिटेशन येतंय आता. कालपासून येऊ राहिलंय. मी मारून नाही राहिलो. त्याचं काय विधी आहे मी इकडं. सोपं नाही बाबा हे सगळं. मग मी त्याचाच ऑब्झर्व केलं. राहुल भाऊ ऑब्झर्व केलं का झालं असं. काय झालं बा यांना अचानक कांद्याचे भाव तर टपक्यात पडतात. हे 399 कसं गेलं. मग समजलं त्याच्या मुलीचं लग्न झालं म्हणे आणि त्याच्या मुलीच्या लग्नात तिची साडी नेसली होती म्हणे. ती 90 कोटी रुपयाची होती. किती? माझं असंच झालं. मी सुद्धा असंच केलं होतं. हा 90 कोटी रुपयाची साडी. पण तिचे फोटो आलेत. ते फोटो पाहिलेत मी झूम करून पाहिले. डायमंड होते. त्याच्या सोन्याच्या ताराने विणलेली ती साडी होती. मी विचार करत होतो ही वापरून झाल्यानंतर कुठं टाकणार असेल बरं. एखादा डायमंड भेटलाच बाबा. काल रात्री 1 वाजता मी तुम्हाला म्हणलो होतो गेलो असतो ना मस्त नाशिकला. एखादी घेतलीच ती गाडी गेलो असतो कार्यक्रम करून आलो असतो. बरोबर आहे की नाही. वाटतं ना माणसाला जीवाला वाटतं ना. पण कार्यक्रमाला जात असताना मी पाहिलं पुढं नाही पाहिलं राहुल भाऊ. मी मागं पाहिलं. अहो काही मोटरसायकलच हो. परत पाहिलं काही पायी चालले. काहीला तर पायच नाही. भाग्यवान आहे ना आपण. भाग्यवान आहे ना आपण. जवळ हे सकल सिद्ध आहे हात चालावाया पाय तो तू आपल्या सोयीत पाय तीर्थयात्रा जायचं. अहो मी विचार केला भाग्यवान माणूस आहेत मी. काय माझ्याकडे अरे असे मित्र आहेत माझ्याकडे. पोचवलो कीर्तनाला पण कीर्तन करून आलो सकाळचं एक. हा पुन्हा वारीला ते टाळ सोबतच होते. ते म्हणे का म्हटलं वारीतून आलोय म्हटलं. टाळ सोबतच होते. हा टाळ सोबतच होते. म्हटलं टाळ हाच विठ्ठल आहे. सोंगायचं ना आमच्या त्याची वारी करायची. विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी. काय बोलायचं सांगू तुम्हाला अजून बोलूच का. अहो 90 कोटी रुपयाची साडी. ज्यांचं जमलंय डोक्याला लोड घेऊ नका. एवढंच नाही केलं दाजी. जावायला गिफ्ट म्हणून काय दिलं माहितीये का. 500 कोटीची जागा विकत घेतली मुंबईला समुद्राच्या किनारी. मामा हा पकानाना 1200 कोटीचं बांधकाम केलं. 500 कोटीची जागा विकत घेतली. 12 आणि 5
1700 कोटीचा बंगला जावायला गिफ्ट म्हणून दिला. जे जे जावई इथं आले त्यांनी लय मनाला लावून घेऊ नका. 1700 कोटीचा बंगला गिफ्ट म्हणून दिला आणि दिलेला बंगला, त्या बंगल्याचे जेव्हा फोटो आलेत अण्णा, फोटो आले, बंगल्याच्या प्रत्येक भिंतीवर लिहिलं होतं बाबा भागवताचे श्लोक. काय शिकवतोय आम्हाला भागवत? ज्यांनी ऐकलं असेल त्यांना समजेल. भागवत एकच शिकवतोय, काही झालं तर एक दिवस मरायचंय. आत्मबोधाचा पांजिरा केला सोयत आहे ते उतरील ना तुला त्या खाटेजवळ. गरज नाही तुला कोणाची. आता सांगूच का? लिहिले होते तुकोबरायांचे अभंग. झाला प्रेत रूप शरीराचा रक्षईला ठाव स्मशानीचा, रक्षईला ठाव स्मशानीचा. रडती रात काम क्रोध माया, रडती रात काम क्रोध मनन अरे ते इथपर्यंत भक्ती करता येईल का तुम्हाला? येत असेल करता तर जीवन सार्थकी लागलं. तुकोबराय म्हणतात काय नाही केलं, काय नोहे केले एका चिंतितावे. त्याची भक्ती केली, अपराधीची भावना मनामध्ये निर्माण झाली आणि निघाले तिथं. देव येण्याचे काही चिन्ह दिसत नाही आणि धावा करायला लागले तुकोबराय. अरे तुझ्याशिवाय मला माझ्या जवळच कोण नाही. आता खरं सांगतोय, पवन दादा केव्हा पण खुणवतोय मला एक गीत म्हणायला, केव्हा पण खुणवतोय तो बिचारा मला, आणि त्याची अपेक्षा आहे बरं का. त्याच्यामुळे मी अभंगाचे प्रमाण दिलेच ते इथं. म्हणजे बरीच जाणकार मंडळी आली तिथं. पण ते भागवतातलं गीत आहे, ते भागवतातलं. मी थोडा कृष्णाचा भाव म्हणून, जसं एखादी राधा त्या भगवंताला बोलावताना जो भाव मांडत होती तोच भाव. ये गा तू माया बापा पंढरीच्या राया, किंवा कागा रुसलासी कृपाळू बहारी, हे चालीत म्हणायपेक्षा ते भावगीत म्हणतो मी. साथी हमारा, साथी हमारा कौन बनेगा, तुम न सुनोगे न सुनेगा, तुम न सुनोगे कौन सुनेगा. ये तुम्हारा जिन्हें तुमने बता दो साथी हमारा कौन बनेगा, तुम न सुनोगे मेरा कोई ना, कोई ना मेरा कोई ना, कोई ना मेरा कोई ना सहारा बिन तेरे, मेरा कोई ना सहारा बिन तेरे, घनश्याम भगवंत उभे राहिल्यानंतर विचारलं तुकोबराय तर पायच सोडायला तयार नाही. जडलो तो आता पायी, होऊ काही वेगळं होण्याचे चिन्ह दिसेना. आणि विचारलं भगवंताने काय करतायत? सांगितलं वस्तू समर्पण करून पाहिलं, ती भक्ती मला आवडली नाही. कार्य कृती समर्पण, तीही भक्ती मला आवडली नाही. मला समर्पण करायचंय ते तत्व समर्पण. माझ्या श्री गुरुच्या चरणावर जे करायचंय ना ते तत्व समर्पण, म्हणजे हे शरीरच मला तुझ्या पायाजवळ दान करायचंय. अभंगाचं पहिलं चिन्ह. देह तुझ्या पाया, देह तुझ्या पायी, देह तुझे पायी, देह तुझ्या पायी, देह तुझे पायी, देह तुझे पायी, देह तुझे पायी, देह तुझे पायी. देव चालो उतराई, देव चालो उतराई, देव चालो उतराई.
वाजवायचं सांगू का? बाबा सांगत असतात नेहमी, आपण अवगुणी आहेत, गुणहीन आहेत आपण, अवगुणी चुकीचं बोललो बरं का थोडं, आपण गुणहीन आहेत पण अवगुण मात्र आहे आमच्याकडे. हा, पण गुण नाहीत आमच्याकडे. आम्ही नाही गाऊ शकत, आम्ही नाही पकवाद वाजवू शकत, आम्ही नाही हो कीर्तन करू शकत. आम्ही काय करायचं? आम्ही टाळी वाजवायची. काय होईल टाळी वाजवल्याने सांगू तुम्हाला? गुरुजी फार सुंदर सांगतात, गुणहीन पुरुषाने गुणवानासाठी वाजवलेली टाळी, जर गुणवानासाठी जर टाळी वाजत असेल तर त्याच्याही पोटी गुणवान पोरं जन्माला येत असतात. वाजवा एकदा टाळी. म्हणून फार सुंदर महाराजांनी चाल गाली, देह तुझ्या पायी ठेवून झालो उतराई. हे देहच तुझ्या पायाजवळ लोटांगण घालतो का? हा देह तू दिलेला आहे, याच्यात माझं काय? आपण फक्त म्हणतो हे मी वाढवलं, मी वाढवलं, देहच त्याच्या पायावर ठेवलाय. ज्यावेळेस 1937 साली संत तुकाराम पिक्चर निघला, त्यात विष्णुपंत पागनीसानीची भूमिका केली. विष्णुपंत पागनीसानी तुकोबरायची भूमिका केली. तुकोबरायचा गाथा वाचला, भंडाऱ्यावर डोंगरावर पारायण केलं, आणि पारायण केल्यानंतर विष्णुपंत पागनीसांनी इतकं सुंदर ती व्यक्तिरेखा केली. पण ज्यावेळी व्यक्तिरेखा केली, घरी आलेत, मन संसारात लागाना, हो मनच संसारात लागाना, आणि तिथून जे निघाले, बाराबंडी घातलेली, विना घेतलेला हातात, आणि भंडाऱ्यावर गेले, तिथंच भजन चालू केलं, तुकाराम तुकाराम तुकाराम. 2 वर्ष झाली आणि तो पिक्चर हिट झाला. आणि त्याची जी काही ती मंडळी होती बाकी जे प्रोडक्शन वाले, ते पैसे घेऊन गेले, तो पैसे घेऊन गेले, घरी गेले, सांगितलं कुठे आहेत विष्णुपंत? सांगितलं जेव्हा चित्रपट तयार झाला, चित्रपट तयार झाल्यानंतर घरी आलेच नाही, जे गेले ते डोंगरावरच बसलेत म्हणे, ते डोंगरावरच बसलेत म्हणे, डोंगरावरच बसलेत. ही सगळी मंडळी डोंगरावर गेली. पाहते तर केस वाढलेले, दाढी वाढलेली, विष्णुपंतांचं चाललंय तुकाराम तुकाराम तुकाराम. गेले, पाया पडले, आपला चित्रपट हिट झाला म्हणे, भरपूर कमाई आपण केली, त्यातली काही जी पुंजी आहेत, रुपये धन आहेत, आम्ही तुम्हाला देण्यासाठी आलो. ठेवलत समोर ठेवलत महाराज, आणि ठेवल्यानंतर त्याने हात नाही लावला. कमी झाले का? अजून 1000 वाढून द्या. 2-1 हजार दिले असते तेव्हा. कमी झाले, अजून 3-1 हजार दिले. कमी झाले का? अजून 2000 आम्ही आमच्यातले देतो. काय भूमिका केली हो तुम्ही? आम्ही आमच्यातले देतो थोडे थोडे. सांगितलं नाही, आता लागत नाही. का? तुकोबरायची गाथा वाचली, तुकोबरायचं चरित्र वाचलं, तुकोबरायचा जीवन अंगात अंतकरणात आलं, अंतकरणातल्या सगळ्या संपलं, विषयच संपले, सगळे विषयच संपले. आता फक्त गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ती काय. आणि बस तुकोबरायांसाठीच जीवन जगायचं ठरवून टाकलं. आजही जो तुमच्या माझ्या घरात फोटो आहे का, तो तुकोबरायांचा ओरिजिनल फोटो नाही, तो विष्णुपंत पागनीसांचा फोटो आहे महाराज. याला म्हणतात देह तुझ्या पायी ठेवून झालो उतराई. मीराबाईचं जीवन, विषाचा प्याला पिऊन घेतला, देह तुझ्या पायी ठेवून झालो उतराई. रुक्मिणीचं जीवन भगवंतासाठी भगवंतासाठी हट्ट करत होती, तू आला तरच. एक तो मोत आहे की या काना आहे का, आता भजन तिथपर्यंत, लग्न करेल तर तुझ्याशीच. ज्ञानोबारांनी लय सुंदर सांगितलं महाराज. पाचा दामाचा गोंगडा नेसे, आता काय, आता माझ्या जीवा करणे ते करी देवा. तुला काय करायचं ते कर बाबा. हा, तुका म्हणे नेने भाव भक्तीचे लक्षण मला माहित नाही, काय भक्ती भाव, हा कसं करावं लागतं, कपडे धोतर किती काठाचं काय मला काहीच माहित नाही, कोट घालावा लागतो का मला काहीच माहित नाही. तुका म्हणे नेने भाव भक्तीचे लक्षण, मला काय याच्यातलं माहित नाही, ते भक्तिभावाचे काय लक्षण आहे त्यातलं मला काय माहित नाही. फक्त मला एकच माहिती आहे, टाइम लय झाला, तुम्ही हात वर करा. विठोबा देखते नजर पड़ गई, जो घड़ी की बोलिए बोलिए सखी राम को देख कर
आता नाही तेवढा मी शब्द तेवढी तुमची कृपा होती आणि हा तुमच्या संगतीचा परिणाम बरं खरं तर काही ते मांग बसलेत आता नाही बस तू का म्हणे आता थांबलं पाहिजे आता बरोबर आहे की नाही वेळेवर बरोबर आहे की नाही कारण की काय होतंय माहिती का मला समजतंय सगळं गेली 13 वर्ष झाली गेली 13 वर्ष निष्ठेने मी टाळ वाजवतोय मागं आणि बाबा वेळेच्या पुढे गेल्यानंतर काय ऐकायला मिळतं सगळा अनुभव हो मला त्यामुळे नको माझी हिंमतच होत नाही आपली त्यामुळे थांबायचंय आपल्याला खरं तर माझ्यासारख्या एका सामान्य बोलणाऱ्याला तुम्ही बोलायला लावलत महाराज काय बोलावं माझ्यासारख्या काय मी पामरे बोलावी उत्तरे बोलिलेले करू वेडी वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध खरं तर तुम्ही राजहंसासारखी माणसं होत सगळी राजहंसासारखी माणसे का राजहंसाचे चालणे ज्ञानोबराय म्हणतात भूतळी झाली या शहाणे येर आणि काय कोणी चालण्याची नाही ज्ञानोबराय म्हणतात फक्त चिमणीसारखा फडफडण्याचा प्रयत्न केला बरं का बाबा ते बी दिंडीतलं कीर्तन आहे म्हणून काही गोष्टी सगळ्या असं मन मोकळ्यापणाने बोललो चिमणीसारखं काही राजांस लय उडत असतात बुवा लय मग त्यांचा तोरा बिरा सगळा असत मग चिमणीनं उडायचं नाही का ते चिमणीसारखं फक्त फडफडण्याचा प्रयत्न तुमच्या पुढे केला काय खरं काय खोटं मला काय माहित नाही पावर इकून होती सप्लाय आज मलाच कळत नव्हतं मी वेगळंच वाचलो होतो गाडीत मी ते वेगळं सांगत होतो तुम्हाला आज मी असं बोलल तसं काय झालं महाराज अरे पाठांतर करणं आपली बुद्धी रे पाठांतर करणं आपली बुद्धी आहे वेळेवर आठवणं ही कोणाची तरी कृपा आहे म्हणून बोलता बोलता बरीच मंडळी आली आता पार तिथनं म्हणतो बिचारे उपकार आहेत सगळ्यांचे थोड्या बसलेत ते गारा असेल खाली कदाचित काही झोपलेत काही नाही झोपता ऐकलं काय करतील थकले असतील बिचारे पण तुम्ही बसलेत तुमच्याही चरणावर नतमस्तक होतो आणि थांबतो महाराज ज्ञानेश्वर